श्री शिवाय नमस्तुभ्यं हर हर महादेव। नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचे सर्वांचे आध्यात्मिक शिवपुराण या चॅनलवरती। देवादिदेव महादेव म्हणजेच नाथांचे नाथ भोलेनाथ, भोळा भंडारी, सांब सदाशिव यांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत। चला तर मग आपल्या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूयात। मैत्रिणींनो, आज आपण पाहणार आहोत शिवपुराणातील पंडित मिश्रांनी खूप छान अशी कथा सांगितलेली आहे। म्हणजेच शिवलिंगाचे जे पाणी आहे ते पाणी आपण तुळशीला का घालू नये हे मी आज तुम्हाला सांगणार आहे। आपल्या घरात आपण शिवलिंगाची पूजा करतो। सगळ्यांनी व्यवस्थित ऐका, मी महत्त्वाचं सांगत आहे तुम्हाला। शिवलिंगाची पूजा करतो, शिवलिंगाचं पूजा केलेलं पाणी चुकूनही तुळशीला घालायचं नाही। शिवलिंगाचे पूजा केलेले पाणी तुळशीला टाकायचं नाही। हा आपल्या देवघरात सगळे देव असतात। आपल्या देवघरामध्ये प्रामुख्याने 5 देवाच्या मूर्त्या असल्या पाहिजेत। देवपंचायतन शास्त्राने असे सांगितले आहे की त्या 5 मूर्त्या कोणत्या, ज्या देवापासून पंचमहाभूतांची निर्मिती झाली आहे, ज्या देवांची 2 रूपे आहेत, एक सगुण रूप आणि दुसरं निर्गुण रूप। पण त्याआधी या 2 रूपाची या भगवानाची रूपे पाहण्या अगोदर आपण शिवलिंगाचे पाणी का वाहू नये हे मी सांगते। कारण शिवलिंगावरचे जे पाणी असतं तुळशीला ते अर्पण केलं तर आपल्या घरात पितृदोष, कालसर्पदोष, वास्तुदोष हे उद्भवतात। हेच टाळण्यासाठी आपण आज या गोष्टी केल्या नाहीत पाहिजेत। तर ते 5 देवता आपल्या घरात असल्या पाहिजेत। त्या कोणकोणत्या? तर भगवान शिवशंकर, भगवान विष्णू, भगवान गणेश आणि तांदळातली जगदंबा। आणि देव म्हणजे ज्याला कुलदैवत कळत नसेल त्यांनी सूर्याचे गोलाकार चित्र ठेवावे। म्हणजेच आपला कुलदैवत नसेल तर सूर्यनारायण। हे झाले आपले 5 दैवत। याच्या व्यतिरिक्त तुम्हाला जे देव आवडतात ते तुम्ही ठेवू शकता। घरात असलेच पाहिजे ते कोणकोणते? तर गणपती, दुर्गा, शंकर, विष्णू आणि सूर्यदेव हे देवपंचायतन आहेत। यापैकी एक जरी देव गैरहजर असेल तर आयुष्यभर तुम्ही पूजा केली तर त्याचे फळ मिळणार नाही, अजिबातच मिळणार नाही। पूजेचे फळ आयुष्यभर या 5 देवता तुमच्या घरात असल्याच पाहिजे। सूर्य भगवान त्यांची प्रतिमा नसेल तर कुलदेवतेचा फोटो ठेवा। तसेच या 5 देवतांच्या अंघोळीचे पाणी म्हणजे सकाळी आपण देवपूजा करताना त्यांना अंघोळ घालतो, त्यांना स्नान घालतो, त्याचं पाणी तुळशीला टाकायचं नाही। पूजा करताना काय करतो आपण? सगळ्या देवांना एकाच ताटात ठेवून धुतो, स्नान घालतो आणि तेच पाणी नंतर तुळशीला टाकतो। तर तुम्हाला ते पाणी तुळशीला टाकायचं नाही। शंकराच्या पूजेचे पाणी, स्नानाचे पाणी जर तुळशीला टाकलं तर कालसर्पदोष होतो। आपल्याला मी हे काय भीती घालत नाही, पण तुमच्या कल्याणासाठी सांगत आहे। आज ब्राह्मणाकडे गेला किंवा देवताकडे गेला, आपण कोणाचीही घरातली पत्रिका दाखवायला गेलो तर आपल्या पत्रिकेत दोष दाखवतात। कालसर्पदोष, पितृदोष किंवा वास्तुदोष असतात। पण हे तुमचे दोष निघून जातील त्यासाठी एकच करा, घरातल्या ज्येष्ठ पुरुषाने पितृदोष, कालसर्पदोष, वास्तुदोष निघून जावा असं वाटत असेल तर काम करा। पहिल्यांदा सकाळी स्नान केलं की पहिला 1 तांब्या महादेवाच्या शिवलिंगावरती म्हणजेच महादेवाच्या मंदिरात जाऊन शिवलिंगावरती एकच जलतांब्या अर्पण करायचा। तुमच्या घरातला कालसर्पदोष, पितृदोष निघून जाईल। घरातल्या ह्या प्रत्येक कर्त्या म्हणजे ज्येष्ठ पुरुषाने आपल्याला हा एकच उपाय करायचा आहे। तो देवादिदेव महादेव भोळा भंडारी आहे। तो एका तांब्याने तो त्याची पूर्ण इच्छा पूर्ण करणारा तो देव आहे। ते पाणी अर्पण करताना महादेवाच्या मंदिरात ते पाणी कसं अर्पण करायचं? तर आपण दक्षिणेकडे उभे राहायचे आणि उत्तरेकडे तोंड करायचे। दक्षिणेकडे उभे राहून उत्तरेकडे पाणी जाईल असे आपण महादेवाच्या शिवलिंगावरती पाणी अर्पण करायचे। आणि 1 बेलपत्र, 1 धोत्र्याचं फूल किंवा फळ नसेल तर आपण 7 काठे, बेलाचे जे काटे असतात ते 7 काटे ठेवायचे। ते 7 काटे ठेवल्यानंतर आपल्या घरात जे संकट आहे किंवा पितृदोष, कालसर्पदोष आहे त्याच्यावरती पूर्ण निवारण होईल। या शिवपुराणात खूप छान असा प्रभावशाली उपाय सांगितला आहे। काटे म्हणजे काय? तर आपल्या घरात जे छोट्या छोट्या गोष्टीत वादविवाद, भांडण, संकट होतात तर त्या काट्याने पूर्ण निघून जातात। पितृदोष कशाला म्हणतात? तर सगळं घर अन्नधान्यानं भरलेलं असतं
पण ते खाल्लेलं पचत नाही, अंगी लागत नाही. रोज दवाखाना असतो, पती पत्नी यांच्यात काहीच दोष नसतो, पण संतान होत नसतं. तसंच घरात पैसा तर खूप येतो, पण दवाखान्यात जातो. असेच काही घरातले खूप काही गोष्टी असतात, पण ते आपल्याला समजत दिसतात पण समजत नसतात. तर अशाच तुमच्या घराचे कल्याण व्हावं असं वाटत असेल तर देवादिदेव महादेवाची मनापासून श्रद्धेने भक्तिभावाने पूजा करा. त्या देवादिदेव महादेवाला, भोले भंडाराला दुसरं काही लागत नाही. महाप्रसाद असो किंवा पंचपक्वान असो असं काहीही लागत नाही. तो भोळा भंडारी एका तांब्याचा भुकेलेला आहे. फक्त श्रद्धेने आपल्याला एक तांब्या महादेवाच्या मंदिरात जाऊन अर्पण करायचा आहे. श्रद्धेने आणि भक्तिभावाने आपल्याला हा एक उपाय करायचा आहे. चला तर मग आपल्याला असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करून कमेंट बॉक्समध्ये श्री शिवाय नमस्तुभ्यम लिहायला विसरू नका. धन्यवाद.